नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टेक्निक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावचा कॉलेज बघा। कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय पहिल्या राऊंडला तर किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचा एसएमएल लागणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि जर तुम्ही अजून चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग साठी तर देखील मात्र 1999 प्लस जीएसटी मध्ये तुम्ही काय करू शकता, आमच्या सोबत काउन्सिलिंग जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो। ओके, काय मिळणार काउन्सिलिंग मध्ये सविस्तर व्हिडिओ दिलाय बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, अजून बघितलं नसेल तर पटकन व्हिडिओ बघायचे आणि जॉईन करायचे। काउन्सिलिंग जॉईन करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल मित्रांनो तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे। मला काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय, लगेच आमच्या टीम मेंबर तुम्हाला कॉल करेल आणि गाईड करेल कशा प्रकारे तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता बघूया आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावच्या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं तर किती तुमचा ऑल इंडिया रँक आणि किती तुमचा एसएमएल लागणार। पण तत्पूर्वी तुम्ही जर अजून पण व्हॉट्सअप ग्रुप आपला देखील जॉईन केलं नसेल तर पटकन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ओके, चला मग तुमच्यासमोर एक डेटा आणलाय बघा, लास्ट इयरचा 85% कोटा, त्याचा पहिल्या राऊंड मध्ये किती ऑल इंडिया रँक आणि किती एसएमएल वरती स्टुडंटला देखील सीट अलॉटमेंट झालेली हे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो। जर प्रॉपरपणे जायचं असेल, प्रॉपरपणे जर तुमच्या मार्क्स वरची जर लिस्ट हवी असेल, प्रॉपरपणे जर काउन्सिलिंग करायची असेल तर लगेच आमच्यासोबत जॉईन करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला काय होईल, तुमच्या मार्कच्या बेसिस वरती महाराष्ट्रातील टॉपच्या कॉलेजला या ठिकाणी काय होईल, अलॉटमेंट होईल। ओके, तर बघा ओपन कॅटेगरीसाठी किती एसएमएल वरती गेला होता आता, तर या ठिकाणी 2165 आणि ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा 26816। ईडब्ल्यूएस साठी तुमचा एसएमएल होता बघा 4479 आणि तुमचा ऑल इंडिया रँक होता बघा 52758। ओके, त्यानंतर ओबीसी साठी तुमचा एसएमएल होता मित्रांनो 2644, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 32447। ओके, एससी साठी तुमचा एसएमएल होता बघा मित्रांनो या ठिकाणी 10728, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचा या ठिकाणी 1,17,019। ओके, त्यानंतर एसटी साठी तुमचा एसएमएल होता बघा 22,785, ऑल इंडिया रँक होता मित्रांनो तुमचा या ठिकाणी 2,99,803। ओके, एससीबीसी साठी तुमचा एसएमएल होता मित्रांनो 3072 आणि ऑल इंडिया रँक होता बघा 37,131। ओके, जर तुमचा ऑल इंडिया रँक आणि एसएमएल या रेंज मध्ये येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंड मध्ये देखील महाराष्ट्राच्या 85% कोटामध्ये तुम्हाला देखील सीट अलॉटमेंट होऊ शकते। ओके, विजयसाठी बघा तुमचा एसएमएल होता बघा 6603, ऑल इंडिया रँक होता बघा 73,989। एनटीबी साठी तुमचा एसएमएल होता बघा 8163, ऑल इंडिया रँक होता बघा 89,662। एनटीसी साठी तुमचं एसएमएल होता बघा या ठिकाणी 3,848, ऑल इंडिया रँक होता बघा तुमचं 45,793। एनटीडी साठी तुमचं एसएमएल होता बघा 2,885, ऑल इंडिया रँक होता विद्यार्थी मित्रांनो तुमचं 35,100। या ठिकाणी काय होतं, तुमचं ऑल इंडिया रँक होता बघा एनटीडी या कॅटेगरीसाठी। तर माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करायचंय। व्हिडिओ या अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू।